नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली साक्षी आणि प्रिया या दोघींनाही आता शिक्षा झालेली आहे. त्यांना जेलमध्ये घेऊन जात आहेत. पण प्रियाचं असं म्हणणं आहे की मला माफ करा, मी पुन्हा असं वागणार नाही असं म्हणत ती पूर्णाजीच्या जवळ आलेली असते. तेव्हा पूर्णाजीने खानदिशी तिच्या कानाखाली दिली आहे. कारण इतके दिवस झालं पूर्णाजीकडून आपण सगळेजण हीच अपेक्षा करत होतो आणि फायनली तो दिवस आलेला आहे. एवढंच काय तर पूर्णाजीने सांगितलेलं आहे की तुझा आमच्या घराशी काहीही संबंध नाहीये, आत्ताच्या आत्ता घेऊन जाईला. आणि त्याच वेळी ती आई असं म्हणत कल्पनाकडे येते. आता कल्पना पण तेवढीच चिडलेली असते, कारण कल्पनाला आधीपासूनच खोटारडेपणा आवडत नाही. आणि मग कल्पना सुद्धा तिला म्हणते की खरंच किती विश्वास ठेवला तुझ्यावरती आम्ही, आणि तू काय केलंस असं म्हणत कल्पनाने सुद्धा पुन्हा तिच्या कानाखाली वाजवलेली असते. मग सायली तिथे आलेली असते. सायलीला तर खूप राग आलेला असतो, कारण इतके दिवस सगळेजण सांगत होते की प्रिया तू असं वागू नको. सायली प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या समोर सत्य आणण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रियाने प्रत्येक वेळेस वेगळी कारणं सांगितलेली असतात, काही ना काही गोंधळ घातलेला असतो. सायलीच्या विरोधात कटकारस्थानं केलेली होती. आणि मग सायलीला खूप राग आलेला असतो, कारण सायलीला माहिती होतं मधुभाऊ जे सांगतायत ते खरं आहे. ज्या माणसाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे त्या माणसावरती असे आरोप नको करू. परंतु प्रियाने मात्र ती गोष्ट ऐकलेली नसते. आणि आता सायलीनं सुद्धा प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवलेली असते आणि सांगितलेलं असतं की तू जेलमध्ये सड, तुझी जागा तीच आहे असं म्हणत आता सायलीने तिची वाट लावलेली आहे. तर आता प्रिया कशी काय अडकली तर ते मात्र खूप पाहण्यासारखं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुनने आता कोर्टामध्ये पुरावा आणलेला असतो. अर्जुनने नोटांचे बंडल आणि त्याचबरोबर एक एन्व्हलप आणलेला आहे. ते एन्व्हलप हातात आहे अर्जुनच्या, आणि अर्जुन तिथे कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर सांगत आहे. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात नक्की काय झालं असेल, काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि अर्जुन सांगतो की ह्या ज्या नोटा आहेत त्या विलासने ठेवलेले पैसे होते आणि याच्यावरचे फिंगरप्रिंट्स हे प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी सुभेदार यांचे आहेत. त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो की हे कसं शक्य आहे, कारण हे फिंगरप्रिंट प्रियाचे कसे काय आहेत हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांनाच अर्जुन ते सांगत असतो. कोर्टाच्या समोर आता जज साहेबांना ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आणि त्या नोटांचे बंडल्स दिले जातात. तेव्हा आता प्रियालाही धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर पूर्णाजी, कल्पना, रविराज सगळेजण पाहत असतात की नक्की काय आहे. कारण याआधी रविराज फक्त आरोप करत होते. रविराज म्हणायचे की नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही अशा पद्धतीने नाही वागू शकत, माझ्या अशिलावरती असे आरोप करू शकत नाही. पण आज रविराज किल्लेदार यांच्या समोर ते सत्य अर्जुनने आणलेलं असतं, त्यामुळं आता ते गप्प असतात. मग ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट दाखवले जातात. आता एवढ्यावर अर्जुन थांबत नाही फक्त फिंगरप्रिंटचे रिपोर्ट दाखवून, तर अर्जुनच्या डोक्यात पुढे गोष्टी असतात. अर्जुन सांगू लागतो की हे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आहेत आणि त्यासोबतच इकडे प्रिया मधुकर यांनी त्या नोटा घेतलेल्या होत्या, म्हणून तर त्या नोटांवर त्यांचे फिंगरप्रिंट आहेत. प्रिया म्हणते नाही हे खोटं आहे, हे खोटं आहे, मी ते पैसे घेतलेच नव्हते, हे खोटं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की या सगळ्यावरून हे प्रूव्ह होतं की प्रिया मधुकर यांनी विलासवरती गोळी झाडली. आता रविराज पुन्हा उठतात, कारण रविराज असं म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे कोणतेही पुरावे कधीही सादर करत आहेत हे योग्य नाही, कोर्टाने या गोष्टीची दखल घ्यावी. त्यावरती मात्र अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, ही केस एवढी कॉम्प्लिकेटेड आहे, एवढी महत्त्वाची आहे की ऐन वेळी काही पुरावे सादर करावे लागत आहेत. कोर्टाने प्रत्येक पुराव्यांचा विचार करावा, हे सगळं तिथं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जज साहेब सांगतात की हो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी दिलेल्या पुराव्यांचा कोर्टामध्ये विचार केला जाईल आणि मग ते पुरावे गृहीत धरले जातील, मान्य केले जातील असं सांगितलं जातं. तेव्हा आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणत असतो की अर्जुन आता प्रियाला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. अर्जुन प्रियाला सांगत असतो की त्या दिवशी ते पैसे तुला हवे होते, तुला मालामाल व्हायचं होतं आणि त्या पैशांसाठी तू गोळी झाडलेली आहे, विलासवर तू गोळी झाडलीस, ते पैसे तुला हवे होते, तू आणि साक्षी तुम्ही दोघींनी प्लॅन केलेला होता. अर्जुन इतका ओरडून बोलत असतो, इतका ओरडून बोलत असतो की प्रिया अक्षरशः हादरते.
ती घाबरलेली असते. अर्जुनने डिरेक्टली आरोप केलेले असतात की ही गोळी झाडलेली आहे. अशा पद्धतीचे आरोप अर्जुनने केलेले असतात आणि प्रियाला सांगितलेलं असतं की गोळी तूच झाडलेली आहे त्या दिवशी. हा खून साक्षीने नाही केला तर हा खून तूच केलेला आहे प्रिया मधुकर. असं अर्जुन जेव्हा ओरडून ओरडून बोलत असतो तेव्हा प्रिया मात्र खूप रडकुंडीला आलेली असते. ती रडत असते. ती म्हणत असते नाही नाही, पण अर्जुन ऐकायला तयार नाहीये. अर्जुन फक्त एवढंच म्हणत असतो की मला माहितीये हा खून तूच केलेला आहे, तूच केलेला आहे. अर्जुन ओरडून तिला बोलत आहे, तिला सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना, रविराज यांच्या तोंडावरती एक वेगळीच शंका आलेली असते. हे सगळं काय आहे? आणि त्याच वेळी प्रिया मात्र तिथं ओरडते. ती म्हणते की खून मी नाही केला, गोळी साक्षीने झाडली. गोळी मी नाही झाडली, साक्षीने झाडली. खरं तर महिपत आणि त्याचबरोबर साक्षी यांना खूप आनंद झालेला होता, इव्हन दामिनीला सुद्धा. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये प्रिया अडकली जाते, आपण तर निर्दोष सुटतोय ना, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तेव्हा मात्र त्यांचा जो आनंद आहे तो एका क्षणात निघून गेलेला असतो. त्यांच्या तोंडावरती 12 वाजतात. कारण ज्या क्षणी प्रिया सांगते की ही गोळी मी नाही साक्षीने झाडली आणि प्रिया रडायला सुरुवात करते, तेव्हा मात्र सायली आणि कुसुमताईला खूप बरं वाटलेलं असतं. सायली कुसुमताईच्या जवळ आलेली असते. कुसुमताईला तिने जणू काही मिठी मारलेली असते. आणि इकडे आता साक्षीच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात. तिला भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे जी आय विटनेस म्हणून आपण इतके दिवस शांत होतो, तीच प्रिया हिने आज आरोप साक्षीवरती केलेले असतात. आणि प्रिया सांगते की मी आता कोर्टाला सत्य सांगणार आहे, जे काय झालेलं आहे ते. कारण मधुभाऊ इतके दिवस जे सांगत आहे तेच खरं आहे. ही गोळी जी आहे ती मधुभाऊंनी नाही तर साक्षीने झाडलेली आहे. तेव्हा मात्र कल्पना आणि प्रताप दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. प्रताप कल्पनाला म्हणत असतात की अगं कल्पना, हे सगळं काय आहे? तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि ते सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा प्रिया म्हणते की हो, माझं चुकलंय, मला माहितीये मी चुकलेली आहे. ही गोळी मी नाही झाडली, ही गोळी इकडे साक्षीने झाडलेली आहे. तेव्हा मात्र आता कोर्टाच्या समोर तिथे उठलेला असतो तो म्हणजे महिपत. आणि महिपत बोलायला सुरुवात करतो. महिपत म्हणू लागतो, ए पोरी, थोबाड बंद कर तुझं. काय चाललंय नक्की तुझं? कळतंय का तुला? माझ्या पोरीवरती आरोप करतेस तू? महिपतला खूप राग आलेला असतो. महिपत डायरेक्टली बोलायला सुरुवात करतो, तू माझ्या पोरीवरती आरोप करू शकत नाही, असं महिपतचं म्हणणं असतं. परंतु आता गोष्ट मात्र वेगळी असते. प्रिया जे काय केलेलं असतं त्यामुळं रविराजांनी तर अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. कारण रविराज हे भयानक चिडलेले होते. त्यांना इतकं म्हणजे वाटलं होतं, त्यांनी अर्जुनवरती आरोप केलेले असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही असे पुरावे सादर करू शकत नाहीये, हे करू शकत नाहीये, ते करू शकत नाही. आणि आता जेव्हा प्रियाने स्वतःच्या तोंडाने सांगितलं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. पण ॲडव्होकेट दामिनी देशमुख उठतात. त्यांचं असं म्हणणं असतं की कसं शक्य, गेली 2-2.5 वर्ष ही मुलगी साक्ष देत आहे आणि आता अचानक ही कोर्टाच्या समोर सांगत आहे, तिची साक्ष फिरवत आहे, हे कसं शक्य? तेव्हा मात्र आता लगेचच तिथे अर्जुन म्हणतो की कसे असे आरोप इकडे दामिनी देशमुख नाही करू शकत, कारण त्यांना आता वाटतं ना खरं सांगावं. तेव्हा मात्र दामिनी म्हणू लागते की काय खरं काय खोटं कसं करणार आहे, कोणती साक्ष खरी कोणती साक्ष खोटी? तेव्हा प्रिया सांगते की मी आत्ता जी साक्ष देते ती खरी आहे. तेव्हा दामिनी म्हणते कसं शक्य आहे, याच्यावर विश्वास? तेव्हा प्रिया म्हणते की हो, मी आत्ता जे सांगत आहे ना तेच सगळं खरं आहे. असं जेव्हा प्रिया बोलत असते तेव्हा मात्र आता कोणताच पर्याय राहत नाही. आणि त्याचबरोबर आता दामिनी शांत राहते, कारण आता तिला काय बोलायचं कळतच नाहीये. कारण ती म्हणते की जे सगळं घडलेलं आहे ते मी सगळं खरं सांगेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी कोर्टाला एक विनंती आहे की मधुभाऊंना कोर्टाच्या बाहेर पाठवण्यात यावं, कारण आता प्रियाने दिलेले स्टेटमेंट आणि जे स्टेटमेंट मधुभाऊ देणार आहे ते दोन्ही स्टेटमेंट क्रॉस एक्झामाइन करता येतील. म्हणजे अर्जुनचं म्हणणं अगदी बरोबर असतं, कारण ते दोन्ही स्टेटमेंट जर क्रॉस एक्झामाइन केले तर कळेल ना नक्की खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय. म्हणूनच इकडे या पद्धतीने सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता प्रिया बोलायला सुरुवात करते. आता प्रिया पोपटासारखी बोलत असते, कारण तिला माहिती आहे आपण जर आता बोललो नाही तर आपली वाट लागणार आहे. ही गोष्ट चांगलीच तिच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र तिने बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मी खरं सांगते,
अगदी मधुभाऊ बोलतात ना ते अगदी खरं आहे. मी साक्षी आम्ही दोघांनी मिळून प्लॅनिंग केलेलं आणि आम्ही ठरवलं होतं की ती तिकीटं द्यायची आणि आश्रमातल्या सगळ्यांना पिक्चरला पाठवायचं. आणि मग आम्ही आश्रमात येऊन आश्रमाचे जे पेपर्स आहेत, मधुभाऊंनी कुठे ठेवलेले आहेत ते पेपर ते शोधणार होतो आणि मग ते पेपर साक्षीला मिळवून द्यायचे हे माझं ठरलेलं होतं. मग एकदा का आश्रमाचे पेपर साक्षीच्या ताब्यात आले की मग पुढच्या गोष्टी ती करणार होती आणि आश्रम स्वतःच्या ताब्यात घेणार होती आणि त्या बदल्यात ते मला बक्षीस देणार होते. पण आता गोष्ट मात्र वेगळी झाली. इथं बक्षीस तर लांबची गोष्ट, मलाच जेलमध्ये जावं लागत आहे. त्यामुळं मी अजिबात ऐकणार नाही असं तिचं म्हणणं असतं. मग अगदी घडलेला प्रसंग जो आहे ना तो प्रिया सांगायला सुरुवात करते. प्रिया सांगत असते की आम्ही तिथे होतो, आम्ही शोधाशोध सुरू केलतो आणि त्याच वेळी मला तेव्हा माहिती नव्हतं की विलास हा महिपत शिकरेचा माणूस आहे. पण जेव्हा साक्षी तिथे आली आणि मग विलासही माझ्यासोबत घरी आलेला होता तेव्हा कळलं की तो महिपत शिकरेचा माणूस आहे आणि इतकी दिवस आश्रमात तो महिपत शिकरेच्या सांगण्यावरून राहत आहे. तेव्हा ही गोष्ट मला कळली. मग आम्ही तिघांनी शोधाशोध सुरू केली. त्याच वेळी मधुभाऊ लवकर आले आणि मधुभाऊ बाहेर गेलेले होते. मधुभाऊ एकटेच पिक्चरला गेलेले नव्हते, तर ते टॅक्सचे पैसे गोळा करायचे होते त्यासाठी गेलेले होते. मग मधुभाऊ आले. मग मधुभाऊ विचारू लागले की हे सगळं काय आहे, तुम्ही काय करता इथे? आणि मग मधुभाऊ, साक्षी आणि त्याचबरोबर विलास यांच्यामध्ये झटापट सुरू झाली. मधुभाऊ म्हणत होते की नाही, काहीही झालं तरीही मी ही गोष्ट होऊ देणार नाही अशा पद्धतीने मधुभाऊ बोलत होते. कारण हा आश्रम माझा आहे, हा आश्रम मला विकायचा नाहीये, तुम्ही जा आत्ताच्या आत्ता इथून असं मधुभाऊ सांगत होते. परंतु इकडे घडलं असं की काहीही झालं तरीही मधुभाऊंना ढकललं गेलं आणि मधुभाऊ बाजूला पडले आणि त्यानंतर विलासवर गोळी झाडली गेली. गोळी मी नाही झाडली तर गोळी साक्षीने झाडली. तेव्हा मी त्यांच्यामध्येही नव्हती. आणि त्याचबरोबर हे सगळं प्रिया बोलत असते आणि कोर्टामध्ये एकच गोंधळ सुरू झालेला असतो की हे सगळं काय आहे. तेव्हा इकडे पांढरं तोंड पडतं, ते म्हणजे साक्षीचं. प्रियाने आता घडलेला प्रसंग सगळा सांगितलेला असतो आणि मग आता मधुभाऊंना आत बोलवलं जातं. मधुभाऊ आत येतात आणि मग मधुभाऊंना पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात, कारण आता क्रॉस एक्झामाइन करायचं आहे. प्रिया यांनी दिलेलं स्टेटमेंट आणि मधुभाऊ यांनी दिलेलं स्टेटमेंट खरं आहे का, एकमेकांशी ते जुळतंय का हे चेक करणं गरजेचं आहे. कारण इतके दिवस प्रिया आयविटनेस आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चालत होत्या, पण आता ते चेक करणंही तेवढंच गरजेचं आहे. मग मधुभाऊ सांगू लागतात की मला आधी कळलेलं होतं मुलं आणि सगळेजण बाहेर गेलेले आहेत, परंतु अचानक हे सगळे परत का म्हणजे घरी का आले, लाईट का दिसते घरामध्ये, म्हणून मी आत आलो. मुलांसाठी खाऊ वगैरे आणलेला होता. तिथं पाहिलं तर तिथं साक्षी आणि त्याचबरोबर विलास होते, कपाटामध्ये शोधाशोध करत होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही ते काय करताय, तुमचा काय संबंध आहे, तुम्ही कशासाठी आला इथे आश्रमात, असं म्हणत मी त्यांना खडसावून विचारत होतो. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला पेपर पाहिजेत, आत्ताच्या आत्ता पेपर द्यायचे आणि गप्प व्हायचं. मग मी त्यांना म्हटलं की काहीही झालं तरीही मी पेपर तुम्हाला देणार नाही. तेव्हा मात्र साक्षी, विलास आणि माझ्यामध्ये झटापट झाली. मला विलासने धक्का दिला, मी खाली पडलो. साक्षीच्या हातातनं गोळी सुटली आणि ती गोळी विलासला लागली. सेम प्रियानं जे बोललेलं असतं ते सगळं बोलणं तसंच्या तसं आता मधुभाऊंचं असतं, म्हणजे दोघांचे स्टेटमेंट मॅच होतात. आता मात्र साक्षी पुरती अडकलेली असते, कारण तिला माहिती असतं की तिनं काय चूक केलेली आहे. विलास तर मेलेला आहे, विलास महिपतचा माणूस होता, एवढं सगळं झालेलं आहे, पण यामध्ये विनाकारण मधुभाऊंना अडकवलं जात होतं. आणि आता प्रियाने मधुभाऊंचं आणि प्रियाचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट मॅच झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र सुभेदार किल्लेदार कुटुंबाला धक्का बसलेला असतो की काय आहे हे सगळं. गेली 2.5 वर्ष ज्या मुलीवरती आपण विश्वास ठेवलेला आहे ती एवढी पाताळयंत्री निघाली, म्हणजे काय आहे हे सगळं. एका खून केलेल्या व्यक्तीला पाठीशी घातलेलं आहे आणि हे सगळं कशासाठी, फक्त आणि फक्त पैशांसाठी. आता प्रियाला सांगितलेलं असतं की आता मला साक्षीला प्रश्न विचारायचे आहेत असं अर्जुन जज साहेबांना सांगतो. आणि मग प्रिया बसायला चाललेली असते, ती तिच्या नेहमीच्या जागेवर बसायला जात असते. तेव्हा मात्र अर्जुन तिथे बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतोय की तुम्ही इकडे नाही बसायचं प्रिया, तुम्ही इथे जाऊन बसायचं आहे, कारण तुम्ही आरोपी आहात. म्हणजे आता आरोपीच्या बाजूला प्रियाला बसवलं जातं. आता साक्षीला विचारलं जातं. अर्जुन साक्षीला एकच प्रश्न विचारतो, तुम्ही इतके दिवस झालं कोर्टामध्ये खोटं बोलत आहात, आज शेवटची संधी आहे तुम्हाला खरं सांगण्याची. म्हणजे प्रिया
यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे कोर्टामध्ये, जे सांगितलेलं आहे ते खरं आहे का, असं अर्जुन तिला विचारतो. म्हणजे प्रियानं जे सांगितलंय याच्याशी तुमचं काय म्हणणं आहे, असा अर्जुनचा प्रश्न असतो. आणि तेव्हा मात्र साक्षी सांगते की हो, गोळी मी झाडली. प्रियाने जे सांगितलेलं आहे ते खरं आहे, गोळी मी झाडलेली आहे असं म्हणत फायनली साक्षीने तो गुन्हा जो आहे तो मान्य केलेला आहे. आणि तेव्हा मात्र दामिनी, महिपत यांना कळायचं बंद झालेलं असतं. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे रविराज यांचा चेहरा जो आहे ना तो पाहण्यासारखा झालेला असतो. कारण त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला, अर्जुनवरती आरोप केले, घरामध्ये प्रत्येक कलह निर्माण करत होती प्रत्येक वेळेस ही मुलगी, तरीही रविराज किल्लेदार तिच्यावरती विश्वास ठेवत होते. आणि आज हे सगळं काय घडतंय आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा साक्षी सांगायला सुरुवात करते की हो, मी गोळी झाडली आणि मी तिथून लगेच बाजूला निघाले. जाताना मी प्रियाला सांगितलं की हे आपल्याला मॅनेज करावं लागेल. मग या प्रियाने सगळे पुरावे मिटवले. मग तिनं ते आपल्याला दाखवलं जातं की ती गोष्ट कशी घडलेली होती, तिनं कशी सांगत असते प्रियाला. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो, मी करेल सगळं मॅनेज, तूच जा. एकतर प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यात मारलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. परंतु जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा मात्र इकडे प्रियाने साक्षीला सांगितलेलं असतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एवढं सगळं जर झालं तर मात्र मी काय करू शकते ते बघ. मी तुझ्यासाठी जर एवढं केलेलं असेल तर या सगळ्या गोष्टी तुला अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने आता विलासच्या मोबाईलवरून मेसेज टाकलेला होता पोलिसांना की माझ्या जीवाला धोका आहे. ही गोष्ट सुद्धा तिथे आता समजलेली असते. आणि त्याच वेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे तो मेसेज प्रियाने टाकलेला होता. तेव्हा इकडे लगेचच सांगितलं जातं की हो, तो मेसेज प्रियाने पाठवलेला होता असं अर्जुनने कोर्टाच्या समोर आता सादर केलेलं असतं. जेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी बोलतो तेव्हा मात्र अर्जुनला सुद्धा तिथे धक्का बसलेला असतो. कारण हे सगळं प्रियाने केलेलं आहे या गोष्टीवरतीच घरातल्यांचा विश्वास बसत नव्हता. आणि हे अशा पद्धतीने घडेल हे मात्र अर्जुनच्या लक्षातही आलेलं नव्हतं. आता प्रियावरती तर मोठे आरोप होत होते. नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत हे मात्र खूपच भयानक असं होतं. आणि त्याच वेळी इकडे सायली पाहत असते, म्हणजे प्रियाने अक्षरशः कशा पद्धतीने पुरावे मिटवलेले आहेत. अगदी एकूण एक गोष्ट साक्षी तिथं सांगत असते. प्रियाने पहिलं ती पिस्तूल उचलली, त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स पोचले आणि ती पिस्तूल जी आहे ती इकडे मधुभाऊंच्या हातात ठेवली, म्हणजे मधुभाऊंचे फिंगरप्रिंट त्याच्यावरती आले. त्याच्यानंतर तिने सगळ्या गोष्टी तिथल्या मिटवल्या, सगळं ते व्यवस्थित केलं. तेव्हा आता क्लोजिंग स्टेटमेंट देण्याची वेळ येते. जज साहेब सांगतात की दामिनी देशमुख आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही तुमचे क्लोजिंग स्टेटमेंट द्यावे. जेव्हा क्लोजिंग स्टेटमेंट द्यायला सांगितलं जातं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि मग क्लोजिंग स्टेटमेंट देण्यासाठी हे दोघंही पुढे येतात. आणि त्याच वेळी इकडे आता मधुभाऊ असतात. दामिनी सांगते की अगदी चुकून ही गोष्ट घडलेली आहे, हा खून चुकून झालेला आहे, त्यामुळं मला एक गोष्ट कोर्टाच्या समोर आणायची आहे. आणि ती म्हणजेच की कोर्टाने कमीत कमी शिक्षा माझ्या शीलाला व्हावी. कारण हे सगळं जे काही घडलेलं होतं ते जाणून बुजून नाही झालेलं, तर तिच्याकडून चुकून ही गोष्ट घडलेली आहे असं इथे अर्जुन कोर्टाच्या समोर सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे दामिनी देशमुख सांगत असते. मग अर्जुन जो आहे तो सांगतो की नाही, त्यांनी जो गुन्हा केलेला आहे तो खूप मोठा केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कोर्टाला फसवलेलं आहे, कोर्टाची फसवणूक केलेली आहे. आणि त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरावे लपवण्यापर्यंत हे सगळं गेलेलं होतं, म्हणजे हे सगळं फुल प्लॅनिंगने केलेलं होतं असं अर्जुन तिथे सांगत असतो. आणि मग अर्जुन जेव्हा हे सगळं सांगतो आणि म्हणतो की अशी कठोरातली कठोर शिक्षा या दोघींनाही झाली पाहिजे, म्हणजे समाजात पुन्हा कोणतीच व्यक्ती असा गुन्हा करण्यासाठी धजावणार नाही असं अर्जुनचं म्हणणं असतं. आता कोर्टाचा निर्णय होतो, साक्षी आणि प्रिया दोघींनाही शिक्षा होते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आता बाहेर आलेली असते, पोलीस तिला घेऊन चाललेले असतात. तेव्हा कोर्टाच्या बाहेर पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना, अस्मिता तिघीही तिथं असतात. आणि त्याचसोबतच पाहायला मिळतं
ते म्हणजे की प्रिया पूर्णाजीकडे जाते आणि पूर्णाजीला बोलू लागते, कारण प्रियाने कोर्टामध्ये सुद्धा मधुभाऊंच्या पाया पडलेले असते, रविराजच्या पाया पडलेले असते, पण त्यांनी कोणीच तिची साथ दिलेली नसते. आता पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी मला माफ कर, मला माफ कर. आता प्रियाकडे कोणता ऑप्शनच नसतो. तिला असं वाटत असतं की आपण अशा पद्धतीने वागलो तर काहीतरी आपल्या हाती लागेल, असं तिचं म्हणणं आहे. म्हणून तिने हे सगळं करत आहे, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. तेव्हा पूर्णाजी तिच्या खानदेशी कानाखाली वाजवते आणि त्याचबरोबर कल्पना सुद्धा कानाखाली वाजवते आणि साक्षी पुढे येते. साक्षीनं सुद्धा सनसनी तशी कानाखाली प्रियाच्या दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की बास, आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या मात्र एवढ्या भयानक पद्धतीनं घडलेल्या होत्या. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर सायली तिला सांगते की बास झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही. आता तुझी जागा जेलमध्येच आहे, तू जेलमध्ये सडायचं आहे असं सांगितलं जातं. इथे प्रियाला मात्र आता जेलमध्ये टाकलं जात आहे. आता पूर्णाजी, कल्पना सगळेजण आता कसे एकत्र येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.